उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर हायपर ॲसिडिटीचा त्रास झाला तर त्यातून सुद्धा बऱ्याच वेळेला पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो। मला खात्री आहे की आपल्यातल्या अनेक जणांना या पाठदुखीपासून अगदी सुटका हवी आहे। म्हणूनच आज शीतल आपल्याला बॅक पेनचे काही एक्सरसाइजेस दाखवते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान असो किंवा मोठे असो जे हे कॉमन प्रॉब्लेम आहे की माझी आज पाठ दुखती आहे। पण आपण कधी विचार केला की ही पाठ सारखी किंवा का बरं इतके जास्त एव्हरी सेकंड माणूस किंवा एव्हरी सेकंड पर्सन आपल्याला कंप्लेन करताना दिसतो की आज माझी पाठ दुखती आहे। याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत जे मी तुम्हाला सिंपल फटाफट सांगणार आहे आणि ही तुमची चेकलिस्ट पण आहे की या गोष्टी तुम्ही करता की नाही। तुम्ही सरळ उभं राहता, तुम्ही सरळ बसता, तुमचा प्रोटीन इंटेक डाएटमध्ये छान आहे। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर डेफिनेटली फर्स्ट क्लास छान प्रोटीन खाता। तुम्ही नियमित रेग्युलर एक्सरसाइज करता। रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे आपण वेट लॉससाठी करतोच, पण तुम्ही तुमच्या बॅकसाठी काही एक्सरसाइज करता। तुमची बॅक स्ट्रेंथन म्हणजे स्ट्रॉंग होण्याकरता रेग्युलरली तुम्ही मिनिमम 2 ते 3 मिनटं देता त्या बॅकला स्ट्रॉंग करण्यासाठी। ह्या सगळ्या चेकलिस्ट आहे। तुम्ही स्वतःला फक्त 10 ते 15 मिनटं लक्षपूर्वक तुमचं रुटीन बघितलं, खाण्याचं रुटीन, फिजिकल ॲक्टिव्हिटीचं रुटीन जर तुम्ही चांगलं ठेवलं तर बॅक एक होणार नाही। तर मी आता काही सिंपल 2 एक्सरसाइज घेऊन आली आहे ज्या तुम्ही कधीही कुठेही तुमचं घरकाम झाल्यावरही करू शकता, तुमचं वॉक करून आल्यावरही करू शकता किंवा तुमचं जिम रुटीन एक्सरसाइज झाल्यावरही ही एक्सरसाइज करू शकता। आपल्या सगळ्यांना लंजेस माहिती आहे, आपण जिममध्ये लंजेस करतो। आज मी खूप सिंपल लंजेस दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम सपोर्ट तुमच्या कोर मसल्स, ॲब्स आणि बॅकला मिळेल आणि तुमची बॅकही स्ट्रेंथन होईल तुमच्या लेग्स बरोबर। ओके, इनिशियली बॅलन्स करायला तुम्ही दोन्ही हात हिप्सवर ठेवू शकता। 1 अप, पाय स्विच करायचा आहे, डाऊन 2 अप। मी खूप हळूहळू करते आहे कारण तुम्हाला कोर मसल्स बॅलन्स करणं म्हणजे ॲब्स आणि बॅक, पोट आणि पाठ बॅलन्स करणं गरजेचं आहे। आउट 2। लक्षात ठेवायचं आहे नी पुढे जायला नको, नी तुमच्या टोच्या मागेच असायला पाहिजे, पोट आत, पाठ सरळ अप। जसं तुम्ही कम्फर्टेबल व्हा, दोन्ही हात साईडला ठेवायचं आहे, बॅलन्स करायचा आहे। 2 व्हेरी स्लोली, 3 4 5 6 7 and 8। स्लोली हँड्स डाऊन, गुडघ्यावर यायचं आहे, हातांवर यायचं आहे, बॅलन्स करा। आता अपर बॅक, आर्म उचलायचं आहे। 1 2 3 4। प्रयत्न करायचा आहे जितकं तुमचा हात एक्सटेंड होईल। 4 5 पोटात, पाठ सरळ, गुडघे सॉफ्ट असायला पाहिजे। इनहेल एक्झेल, अपर बॅक, आउट। लास्ट 2 and last 1। स्लोली दोन्ही पाय जवळ आणायचे and stretch your back and up। सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं बेसिक बॅलन्स लंजेस जे आपण फ्लोअरवर केलेले आहेत, त्याचबरोबरीने अपर बॅकसाठी आपण आर्म मुवमेंट केलेली आहे, आर्म एक्सरसाइज केली आहे जेणेकरून तुमची अपर बॅक पण वर्कआउट होते। सो या दोन्ही सिंपल एक्सरसाइज आहे, पण हो या दोन्ही एक्सरसाइज नंतर आपण जे चाइल्ड पोश्चर घेतले, जे आपण बॅक स्ट्रेच केली आहे ती तुम्ही नक्की करा। तुम्ही सुरुवातीला एक 10 काउंट्सनी सुरुवात करू शकता। कम्फर्टेबल व्हा, बॅलन्स करा। जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा लंज करू शकता, जे तुमचे खूप बेसिक लंजेस आहेत ज्यांना बॅक एक खूप जास्त आहे। जे नॉर्मल आहे, ऑन अँड ऑफ होते किंवा सारखं रिकरंट सारखी बॅक एक होते, त्यांनी लेवल 2नीही सुरुवात करू शकता। पण हो, इन्स्ट्रक्टरला विचारून, डॉक्टरांना विचारून तुम्ही या एक्सरसाइज सुरू करा। सो सिंपल एक्सरसाइज 2 दाखवल्यात मी, ट्राय करा। कोर मसल्स म्हणजे ॲब्स आणि बॅक हे दोन्हीही स्ट्रॉंग करा जेणेकरून तुमची बॅक एक होणार नाही। परत भेटूया आपण पुढच्या भागात, तोपर्यंत
नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. घे भरारी @abpnews.in वर. त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी ABP माझा, 3rd फ्लोअर, बॉस्टन हाऊस, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा.